श्री स्वामी समर्थ स्वामी विचार क्रोध भाग 2. स्वामी समर्थ महाराजांचे क्रोधाविषयी विचार. ज्याने आपल्या रागावर विजय मिळवला त्याने जग जिंकले. राग जिंकला म्हणजे सर्व दुःख आणि संघर्षावर मात केली. जो राग जिंकतो तो जग जिंकतो. जो व्यक्ती आपल्या रागावर विजय मिळवतो तो सर्व गोष्टीवर विजय मिळवतो आणि तो जग जिंकतो. राग जिंकला म्हणजे आपण आपले दुःख संघर्ष यावर मात करतो आणि येणारी संकटे दूर करतो. राग म्हणजे मनाचा अंधार आहे. प्रकाश हवा असेल तर संयम आवश्यक आहे. जिथे संयम असतो तिथे राग टिकू शकत नाही. राग हा एक मनाचा अंधार आहे. मनाची अशी विचित्र अवस्था, या विचित्र अवस्थेमध्ये आपणाला चांगले वाईट काही समजू शकत नाही. जर आपणाला प्रकाश हवा असेल म्हणजे रागावर विजय मिळवायचा असेल तर आपल्याकडे संयम आवश्यक आहे. जिथे संयम असतो त्या ठिकाणी राग टिकू शकत नाही. ज्या व्यक्तीच्या अंगी संयम आला तो व्यक्ती आपल्या रागावर ताबा मिळवू शकतो आणि जीवनात यशस्वी होऊ शकतो. राग हा क्षणभराचा असतो पण परिणाम आयुष्यभराचा असतो. म्हणून रागाच्या वेळी थांबणे हेच शहाणपण. रागामध्ये घेतलेला निर्णय हा आपणाला आयुष्यभर पश्चाताप करायला लावू शकतो. म्हणून अतिरागाला त्यावेळेस थांबणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरते. क्रोधी मनुष्य देवाला दूर करतो, शांत मनुष्य देवाला जवळ करतो. ईश्वराचा वास केवळ शांततेत आहे. आपण परमेश्वराची भक्ती करताना देखील सर्व वातावरण शांत करून परमेश्वराची भक्ती करतो. परमेश्वराला शांतता आवडते. रागीट मनुष्य देवाला दूर करतो आणि शांत मनुष्य देवाला जवळ करतो. म्हणून राग आवरायला हवा, रागावर ताबा ठेवायला हवा. रागाच्या आगीत करुणा जळते आणि जिथे करुणा नाही तिथे भक्तीही नाही. आपण जर रागीट असेल तर आपल्या अंगी असणारे सर्व गुण व्यर्थ ठरतात. रागाच्या आगीमध्ये दया, करुणा या सर्व चांगल्या गोष्टी नष्ट होतात आणि जिथे दया, करुणा नाही तिथे भक्तीही नाही. म्हणजे आपणाला ईश्वराजवळ जाण्याचा मार्गही बंद होतो. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायला हवे, राग हा आवरायला हवा, रागावर ताबा ठेवायला हवा. मनुष्याला राग येतो कारण तो स्वतःला मोठा समजतो. नम्रता आली की राग आपोआप नाहीसा होतो. मनुष्याला राग येण्याचं कारण म्हणजे अहंभावना, अहंकार, गर्व, स्वतःला मोठं समजणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे. पण मनुष्याच्या अंगी नम्रता आली की राग आपोआप नाहीसा होतो. तो रागावर विजय मिळवतो. रागात केलेली कृती कधीच धर्मकार्यात मोजली जात नाही कारण त्या कृतीत अहंकार मिसळलेला असतो. कोणतीही कृती करताना माणसाने शांत राहायला हवे, संयम बाळगायला हवा. रागामध्ये केलेली कृती ही योग्य नसते. त्या कृतीत अहंकार असतो. म्हणून रागामध्ये केलेली कोणतीही कृती कधीच धर्मकार्यात, चांगल्या कार्यात, पवित्र कार्यात मोजली जात नाही. त्यामुळे माणसाने रागात कोणतीच कृती करू नये. माणसाने अंगी सहनशीलता ठेवावी, नम्रता ठेवावी. शांत मन हेच ईश्वराचे मंदिर आहे. रागीट मन वादळातले घर आहे. ईश्वराच्या मंदिरात, परमेश्वराच्या मंदिरात ज्याप्रमाणे आपणाला शांत वाटते, प्रसन्न वाटते, तसेच आपले मन शांत असेल आपणाला प्रसन्न वाटेल. रागीट मन म्हणजे वादळातले घर. वादळात घर कधी उडून जाईल, घर कधी मोडून पडेल
हे सांगता येत नाही. म्हणून माणसाने मनातील राग हा नेहमी शांत ठेवायला हवा किंवा शांत करायला हवा. राग थंड पाण्याने नव्हे तर श्रद्धेच्या ओंजळीतून शमतो. ज्या प्रकारे आपण जाळ विझवण्यासाठी, आग विझवण्यासाठी, विस्त विझवण्यासाठी थंड पाण्याचा उपयोग करतो, त्याचप्रमाणे राग शमवण्यासाठी आपली परमेश्वरावर भक्ती, श्रद्धा असणे आवश्यक आहे. राग हा थंड पाण्याने नाही तर परमेश्वरावर असणाऱ्या श्रद्धेतून शमतो, शांत होतो. त्यामुळे आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे, म्हणजे आपला उद्धार होईल. रागावर नियंत्रण ठेवणारा माणूस आपले आणि इतरांचे आयुष्य उजळवतो. जो मनुष्य रागावर नियंत्रण ठेवतो तो आपले आयुष्य उज्ज्वल करतो, त्याबरोबरच इतरांच्या आयुष्याचंही सोनं केल्याशिवाय राहत नाही. कारण ज्या व्यक्तीला राग येत नाही तो व्यक्ती निर्णय घेताना सारासार विचार करून चांगले निर्णय घेतो आणि त्याचा फायदा इतरांनाही होतो. म्हणून रागावर नियंत्रण ठेवणारा माणूस आपल्यासोबत इतरांचाही उद्धार करत असतो. राग मनात साचवू नका, तो मनाच्या आरशावर धूळ टाकतो. आपल्या मनात राग साचू द्यायचा नाही, त्याचा संचय होऊ द्यायचा नाही. आपल्या मनात राग संचयित झाला तर तो आपल्या मनाच्या आरशावर धूळ टाकतो आणि आपल्या मनामध्ये वाईट भावना निर्माण करतो. आपणाला चांगले, योग्य काही कळत नाही. ज्याच्या चेहऱ्यावर शांतता असते त्याच्या अंतरात राग मरतो. ज्या व्यक्तीच्या मनात राग नसतो त्याचा चेहरा अतिशय शांत असतो. याचाच अर्थ असा आहे की जो चेहऱ्यावर शांतता ठेवतो, संयम ठेवतो, त्या व्यक्तीच्या मनामधील राग आपोआप मरतो. राग दूर करायचा असेल तर अंगी नम्रता बाळगा. नम्रता अंगी आल्यावर चेहऱ्यावरचे भाव शांत होतात आणि मनातील राग नाहीसा होतो. राग हा तपश्चर्येचा अडथळा आहे. संयम म्हणजे खरा तप. राग हा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये बाधक असतो. तो आपणाला एका ध्येयापर्यंत पोहोचू देत नाही. पण संयम आपल्या अंगी असेल तर आपण कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे पार करू शकतो, मिळवू शकतो. आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. राग हा तपश्चर्येचा अडथळा आणि संयम म्हणजेच खरा तप. क्रोध म्हणजे अपूर्ण साधना, पूर्ण साधना म्हणजे क्षमा. आपण परमेश्वराची भक्ती, साधना करत असताना आपल्या मनी राग असेल तर आपली भक्ती आणि साधना पूर्ण होऊ शकत नाही. आणि आपल्याकडे जर क्षमा, एखाद्याला माफ करण्याचा गुण असेल तर आपण आपली साधना पूर्ण करू शकतो. क्रोध म्हणजे अपूर्ण साधना आणि क्षमा म्हणजे पूर्ण साधना. रागाच्या क्षणी मौन आणि नंतर चिंतन हेच स्वामींचं औषध आहे. आपणाला एखाद्या गोष्टीचा राग आला, आपण त्या क्षणी मौन, शांत राहायला हवं आणि त्यानंतर त्या गोष्टीचं चिंतन करायला हवं. आपणाला राग का आला याचं उत्तर आपणाला सापडतं आणि त्यावर उपाय देखील सापडतो. म्हणून रागाच्या क्षणी कोणतेही निर्णय घेऊ नये. रागाच्या क्षणी मौन, शांत राहावं आणि नंतर चिंतन करून त्यावर योग्य निर्णय द्यावा. श्री स्वामी समर्थ.